मंडळी बघा, जसं अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवरती दिल्लीमध्ये नीट पेपर फुटीवरती शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी उपोषण पुकारलं. ह्या उपोषणादरम्यान विरोधी पक्षांची वेगवेगळे लोक गेले, त्यांना भेटले, जाहीरपणे पक्षाच्या वतीनं आपापल्या पाठिंबा सुद्धा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आदरणीय ज्येष्ठ नेत्या सुप्रियाताई सुद्धा गेल्या होत्या. त्यांनी संपूर्ण पक्षाची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचं सांगितलं गेलं. पण काही सुपारीबाज भामटे आणि बोगस जनता पार्टीच्या IT सेलच्या पिलावळी यांनी एक रान उठवलं. आता तुमचे आधारवड पवारसाहेब कुठे गेले आणि ते जंतर मंतरला का जात नाहीत? तुम्हाला एक गंमत सांगू, व्हिडिओ बघा. अंधभक्तांनो, तुमच्या गुजराती हिटलरपेक्षा पवारसाहेबांचं वय जास्त आहे बरं. आणि पवारसाहेब ह्या वयात सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी थेट जंतर मंतरवरती भर पावसात गेले. तर तुमचा 56 इंचचा नकली राजा कुठे आहे? का विद्यार्थ्यांचा कालचा मोर्चा बघून 56 इंचवाल्या तुमच्या नकली गुजराती शेटची टराटरा फाटली की काय? हा प्रश्न महाराष्ट्रातली जनता आणि भारतातली जनता आता तुम्हाला विचारते. आता तुमचा गुजराती शेट तिथं कधी जाणार आहे हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो. आणि मुळात बावळटांनो, नीट पेपर फुटी ही बोगस जनता पार्टीच्या आणि गुजराती शेटच्या काळात घडली. तुम्ही त्याचे प्रश्न विरोधी पक्षांना विचारता की तुम्ही आंदोलनात का गेला नाहीत? अरे, विरोधी पक्षातल्या खासदारांचं काम संसदेत आवाज उठवणे. काल पहिल्याच दिवशी आवाज उठवला आणि दोन्ही सभागृह तहकूब केले. कारण खासदारांना तिथं बाजू मांडता येते, तिथं तुमच्या आमच्यासारखे जाऊन लोक बाजू मांडू शकत नाहीत. ज्याचं काम जनतेनं ज्या ठिकाणी जर केलं तर मला वाटतं लवकरात लवकर न्याय मिळत असतो. काही लोकांच्या बुद्धीची मला कीव येते की त्यांना वाटतं सरसकट लोकांनी उठावं आणि आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसावं. असं नसतं मित्रांनो. ज्या ज्या लोकांना जिथं जिथं आपापली पॉवर वापरता येते त्या त्या लोकांनी तिथं तिथं आवाज उठवला पाहिजे. हे कालच्या विद्यार्थी मोर्चावरून आणि संसदेत विरोधी पक्षातल्या खासदारांनी केलेल्या गदारोळावरून तुम्हाला कळलं असेल. त्याच्यामुळे जे लोक म्हणतात पवारसाहेब कुठे गेले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कुठं गेला, त्यांच्या नाकाव टिचून आज पवारसाहेब थेट विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवरती पोहोचले आहेत.